वारणा नदी नटली आहे सप्तरंगांचा शालू नेसून, असं म्हणावंसं वाटतंय। याचं कारण असं की सध्या गुढीपाडव्याचा सण तोंडावर आल्यानं गावोगावच्या यात्रा आणि जत्रा उत्सवाला जोरदार सुरुवात होणार आहे। चिकोटे धरणीतल्या वारणा नदीवर कपडे धुण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली असून नदी काठावर वाळत घातलेल्या कपड्यांमुळे वारणा नदी जणू रंगीबिरंगी शालू नेसल्याचं चित्र भासत आहे। गुढीपाडव्यापासून चिकुर्डे धरण वारणा नदीच्या काठावरील 15-20 गावांच्या जत्रा, यात्रा आणि उरुसाला सुरुवात होणार आहे। यामुळे घरातील साफसफाई, स्वच्छतेबरोबरच कपडे, अंथरूण, पांघरूण धुण्यासाठी वारणा नदीवर जाण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे। दुपारचं जेवण सोबत घेऊन घरातल्या बायका, पोराबाळांसह सगळेजण बैलगाडी, दुचाकी, ट्रक, ट्रॅक्टर, टेम्पो, जीप, कार, रिक्षा आदी वाहनातून नदीवर धुणे धुवायला आली होती। वारणा नदीच्या काठावर वाळत घातलेल्या गोधडी, दुपटे, चादरी, सतरंजी, जमखाने यामुळे अत्यंत देखणं दृश्य पाहायला मिळत आहे। वारणा नदीला जणू रंगीबिरंगी भरजरी शालू नेसल्यासारखं वाटतंय। शिवाय नदीवर चक्क गोधडी महोत्सव भरलाय की काय असं वाटत आहे। गोधडीचे 4 कोपरे चौघाने धरत स्वच्छ निघेपर्यंत नदीच्या दरडावर अजून आपटून कपड्यातला सगळा मळ बाहेर काढायचा आणि नदीच्या पात्रात विसळून पिळून काढत नदीच्या काठावर वाळत टाकायचं। सगळे कपडे वाळेपर्यंत सोबत नेलेली शिदोरी सोडून सामूहिक स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यायचा। अशा पद्धतीनं नदीवरून कपडे, अंथरूण, पांघरून धुवून घरी आणलं जातंय। गुढीपाडव्याबरोबरच यात्रा, जत्रा आणि उरुसाचा आनंद द्विगुणित करायची प्रथा आजही जपली जात आहे। टीव्ही नेक्स्ट मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावळे।